बघा आता काय म्हटलंय, 63वा प्रश्न आहे आकृतीचा. त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला वेगळी आकृती ओळखायची आहे. काय करायची आहे? वेगळी आकृती ओळखायची आहे. ओळखा मग. कोणती? पर्याय क्रमांक 3. का बरं? कारण पहिल्या नंबरचे समान 3 तुकडे होतात. करेक्ट आहे. दुसऱ्या नंबरचे समान 3 तुकडे होतात. चौथ्या नंबरचे पण समान 3 तुकडे होतात, पण तिसऱ्या नंबरचे समान 3 तुकडे होऊ शकत नाही. नाही, त्यांनी केलेच नाही तिथं. वेगवेगळे तुकडे. आकार बघा, त्या मधल्या 3 नंबरच्या आकृतीचा आकार समान वाटतोय का रे? नाही. 3 तुकड्यांचा आकार समान वाटतोय का? म्हणून ती वेगळी आहे. नेक्स्ट, 64व्या प्रश्नातली वेगळी आकृती सांगा कुठली? चौथी? पहिली. का? नीट बारकाईने निरीक्षण करा, लगेच उत्तर देऊ नका फटाफट. मॅडम मला माहिती काय येतं. हा सांगा. मधलं ते आळीसारखं दिसतंय बघा, खडूसारखं. त्याच्यात छोटे छोटे आडव्या रेषा आहेत बघा पाठीवर. त्या मोजा बरं किती आहेत बघा बरं सगळ्यांनी मोजून. पहिल्यात किती आहेत, दुसऱ्यात किती आहेत, तिसऱ्यात किती आहेत आणि चौथ्यात किती आहेत? पहिल्यात 3 आहेत. हा, दुसऱ्यात 4 आहेत. हा, तिसऱ्यात पण 4 आहेत. हा. चौथ्यात पण 4. मग सांगा वेगळी आकृती कुठली? पहिली. समजलं? अवघड आहे का सोपं? सोपं आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, त्यानंतर बघा 65वा प्रश्न आहे. संख्या दिली आहे 4415 म्हणजे 4415, 2204. ते दारू गुडग. तिसरं बघा 3254 आणि चौथं काय आहे? 2313. आता या चारही संख्यांमधून तुम्हाला काय निवडायचं रे बाळांनो? वेगळा पर्याय, वेगळी संख्या. मग काय लॉजिक लावणार याच्यामध्ये? लावा लॉजिक, लावा आता याच्यात की मॅडम हे वेगळं आहे असं सांगा मला. हां, कोणाला सुचतंय? विचार करा. वर्ग बघायचे, घन बघायचे, बेरीज करायची, वजाबाकी करायची, गुणाकार, भागाकार सगळं वापरून बघायचं. जेव्हा अशा संख्यांवरचे प्रश्न असतात तेव्हा ह्याच्या पलीकडं काहीच नसतं. बेरीज तर केलेली असते, वाढून तर बेरीज असते टप्प्याने, किंवा टप्प्यानं तेवढं मागत राहिलेला असतो. गुणाकार तर असतो, भागाकार तर असतो, पाड्यातल्या संख्या असतात, समसंख्या असतात, विषम संख्या असतात. त्याच्यामध्ये दुसरं काही नसतं वेगळं त्याच्यामध्ये. सांगा. पेन चावू नको रे कतले. किती चावतोयस तो पेन? बरं वाटते का तसं? ज्याला सुचले त्याने हातवर करून सांगा, मॅडम ह्याचं उत्तर असं लिहायचं म्हणून. चला मी सांगते, लक्ष द्या. पहिली संख्या बघा बाळांनो, 4415 आहे का नाही? तर एककाची संख्या सोडून द्या आणि हजारचं घर सोडून द्या. मधली संख्या वाचा काय? 41. मग 41 काय आहे बघा बरं? 41 तिथंच उत्तर आहे, तिथंच उत्तर आहे. कच्चं काम करा वहीवर, म्हणजे सांगते. कडेला हजारच्या घर कुठलं आहे? हजारच्या घरातली संख्या कुठली आहे? 4. आणि एककाच्या घरातली संख्या कुठली आहे? सगळ्यांनी वही काढा, वहीवर करा पटपट. 4चा वर्ग अधिक 5चा वर्ग करा. संख्या सांगा कुठली त्या रुती. कच्चं काम करा. सयाजी करतोय का? तिकडे सर जरा मागे. इथे इथे तू इथं ये, वही घेऊन इथं ये, इथं माझ्या जवळ मला दिसलं पाहिजे. चल इकडं मागो. त्याने कच्चं काम काहीच केलं नाही का? सर मागे इथे, इथे मागं. चल कर पटपट वहीवर. हा, समजलं? आता हेच लॉजिक सगळीकडे लावा. 2 नंबरची संख्या घ्या, 2204. त्याच्यामध्ये हजारच्या वर्ग आणि एककाच्या संख्येचा वर्ग करा. मधली संख्या येते का बघा? नाही नीट बघा. येते का? 2चा वर्ग अधिक 4चा वर्ग. मधली संख्या 20 आली का? समर्थ कच्चं काम करणं नाही, नुसतं येत नाही म्हणतोय तिथल्या तिथंच. कच्चं काम करणं खूप महत्वाचं आहे बाळा, गणित म्हटलं की.
चला नेक्स्ट तिसरी संख्या बघा. 3चा वर्ग अधिक 4चा वर्ग येतंय मॅडम. येत आहे. चौथा पर्याय घ्या. येत नाही. किती आलं ते सांगा राजन्नो. 13. 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9 4 13. पण तिथं किती दिलंय 31. म्हणून चौथा पर्याय वेगळा आहे. किती जणांना समजलं. सोपं होतं का अवघड होतं. फक्त वर्ग बघायचे होते. काय करायचं होतं मी तुम्हाला सांगितले. संख्यांवरचा प्रश्न असला काहीच नसते त्याच्यात. वर्ग चेक करायचे, घन चेक करायचे, बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार पाड्यातल्या संख्या समसंख्या विषम संख्या त्रिकोणी संख्या एवढंच चेक करायचं. चौरस संख्या त्रिकोणी संख्या जे जे आपण शिकलोय ना तेवढंच असते त्याच्यामध्ये. त्याच्या पलीकडचं त्याच्या बाहेरचं काही सुद्धा नसतंय. समजलं समजलं का. नेक्स्ट 66वा प्रश्न घ्या. पुढील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल. आणि संख्या दिल्यात 6 13 32 69 130. लावा लॉजिक तुमचं. आता मी जे सांगितलं तेच लॉजिक लावा. जरा थोडंसं विचार करावा लागेल. अजून जास्तीचा विचार करावा लागेल. संख्या बघताना काय काय बघायचं सांगा तुम्ही. पहिल्यांदा मोठ्याने सांगा पटपट. बेरीज अजून पाड्यातल्या संख्या बरोबर ना. आणि टप्प्यानं बेरीज कितीनं पुढं कितीनं जास्त कितीनं कमी ते पण असतं त्याच्यामध्ये. एवढंच बघायचं. ह्याच्या पलीकडे काही नसतंय. हां थोडा विचार करा. काही सुचलं का. हॅपी बर्थडे. थँक्यू. चला हां चला मी सांगते. तुम्हाला काय सुचणार नाही आहे की नाही. तुम्ही दिवसभर बच्चाल हातात घेऊ. अरे बेरीज पहिलं बघा 6 आणि 13 मध्ये कितीचा फरक आहे. कितीनं वाढली संख्या. हां सगळ्यांनी आधी वहीवर त्या संख्या बरं. मी टप्पे पाडून तुम्हाला शिकवते. वहीवर संख्या आधी. चला हे बघा 6 थोडंसं लांब अंतर ठेवून 13 त्यानंतर 32 त्यानंतर 69 आणि त्यानंतर 130 अशा लिहिल्या संख्या. हे बघा आता 6 आणि 13 मध्ये कितीचा फरक आहे. कितीनं वाढत गेली संख्या बघा बरं. कितीनं 7नं वाढत गेली. लिहा तिथं कोपऱ्यात असं 7ल्या मध्यभागी म्हणजे असं 7 आणि 13च्या मध्ये लिहायचं 7 इथं असं. कितीनं वाढत गेली ते बघूया आपण. लिहा 13 आणि 32 मध्ये कितीनं वाढत गेली ते लिहा. कितीचा फरक पडलाय बघा. 19चा. कितीचा 19चा फरक पडलाय. लिहा तिथं असं दोघांच्या मध्ये 19 लिहा असं प्लस 19 म्हणजे ही संख्या पहिली संख्या 7नं वाढली. दुसरी संख्या 19नं वाढली. 32 आणि 69 कितीनं वाढली बघा बरं. हां नाही नीट चेक करा. 69 मधून 32 वजा करा म्हणजे कितीनं वाढली ते कळते आपल्याला. 37. हां प्लस 37 करा. आता 69 आणि 130 मध्ये कितीचा फरक पडलाय ते बघा. म्हणजे काय करायचं 130 मधून 69 वजा करायचं म्हणजे कळते आपल्याला कितीनं वाढले. 61 न 69 मध्ये 130 61 वाढले आहे ना. मग आता परत खाली या. ते कितीनं वाढल्यात त्या संख्या बघा. 7 आणि 19. 7 मध्ये 19 कितीनं वाढले. खालचा टप्पा बघा. आता हे जे आपण लिहिलं होतं ना असं असं असं
असं असं. आता 7 आणि 19 मध्ये कितीचा फरक आहे ते चेक करा. कितीनं वाढली ते बघा. कितीनं? 12नं. 19 आणि 37 मध्ये कितीचा फरक पडलाय? कितीनं वाढली ती संख्या चेक करा. 37 मधून 19 वजा करायचं म्हणजे कळतंय. नाही नाही 37 मधून 19 वजा कर. 17तून 9 गेले 16 कसं येईल रे? 13. हा तुम्हाला वजाबाकी बेरीज सुद्धा चुकायला लागली. हा कितीनं वाढली? 18नं. आता 37 आणि 61 लिहिलं ना आपण, ते कितीनं वाढले बघा. म्हणजे हा दुसरा टप्पा चालले म्हणून म्हणले जरा थोडा विचार अधिक करावा लागेल. हा कितीनं वाढली? कितीनं? 24नं वाढली. मग बाळांनो आता वरचं 61 जे आहे ना ते कितीनं वाढवायचं पुढं? कितीनं वाढवायचं पुढं ते खालच्या संख्येवरून कळते आपल्याला. 12, 18, 24 हे कितीनं टप्पे वाढत चाललेत? हॅपी बर्थडे. कितीनं चाललेत वाढत? 6नं वाढत चाललेत. 12 पेक्षा 18 6नं मोठं आहे. 18 पेक्षा 24 6नं मोठं आहे. म्हणजे आता वरची संख्या जी घ्यायची ती कितीनं मोठी घ्यावी लागेल आपल्याला? 6 6नं वाढत चालत खालच्या संख्या. 12, 18, 24. आता काय येईल पुढं? 30. करेक्ट आहे. मग 61 मध्ये किती मिसळावे लागतील म्हणजे आपल्याला पुढची संख्या मिळेल बाळांनो? 130च्या पुढची संख्या. 61 मध्ये आता किती मिळवावे लागतील? सांगा ना मग. 91. येस. मग 91 मिसळा कशामध्ये? 130 मध्ये. म्हणजे आपल्याला पुढची संख्या पर्यायातली योग्य मिळेल. असं लॉजिक लावायचं होतं. 221 आहे का पर्यायामध्ये? चेक करा प्रश्नपत्रिकेत. आहे का? पहिला, दुसरा, तिसरा पर्यायामध्ये आहे बघा 221 तिसऱ्या पर्यायामध्ये. थोडं जरा जास्तीचा विचार करायचा होता पण तो विचार पण सोपा होता. फक्त बेरीज होती. टप्प्यानं वाढणारी. सांगा बरं कसं केलं? तुम्ही सांगा हे गणित कसं केलं? सांगा. हा मग 61च्या पुढं खालच्या संख्या कितीनं वाढतात ते टप्प्यात? कुठल्या टप्प्यानं? मग काय केलं पुढं? अरे 6चा टप्पा सांगा ना. 12, 18, 24. मग 61 अधिक 30 केलं. शाबास. 91 आलं. हा 130 अधिक 91 केलं. 221 आलं. समजलं? उगीच झालंय का 221? मनानं लिहिले का गोळ्या मारून आपण? त्याला लॉजिक लावायचे. जे आपण नियम शिकलोय गणिताचे ते नियम वापरायचे. समजलं? हा नेक्स्ट.